नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे आपलं प्रगतशील शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आज आपण फ्रूट फ्लाय ट्रॅप कसा इन्स्टॉल करायचा याच्याबद्दल थोडी माहिती जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, हे मक्षिकारीचं एक ल्युअर आहे, पाटील बायोटेक या कंपनीचं हे मक्षिकारीचं ल्युअर आहे। याच्यात मिथिन्युजिनॉल नावाचा एक फेरोमोन असतो। तर मित्रांनो, हा फेरोमोन काय करतो तर जे नर फळमाशी आहे त्याला ट्रॅप करायचं काम करतो, स्वतःकडे आकर्षित करतो व नर माशी अट्रॅक्ट झाल्यामुळे जे मिलन होऊन जे पुढच्या पिढ्या येणार आहेत, ज्याच्यापासून रोगाचा प्रादुर्भाव होणार आहे, किडींचा प्रादुर्भाव होणार आहे, तो जागेवर थांबतो। तर याचं इन्स्टॉलेशन आपण कपमध्ये किंवा बर्नीत किंवा बॉटलमध्ये जुगाडू पद्धतीने करू शकतो। तर त्याचंच प्रात्यक्षिक आज आपण बघणार आहोत। तर ते कसं करायचं ते जाणून घेऊया। तर शेतकरी मित्रांनो, फळपीक जसे की दोडका, कारले, काकडी सोबतच आंबा, केळी व डाळिंब या पिकावरती फळमाशीचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतो। बॅटोसेरा कुकुरबिटी व बॅटोसेरा डॉर्सॅलिस असे या किडीचे शास्त्रीय नाव असून ही कीड डिप्टेरा या ऑर्डरला बिलॉंग करते। तर मित्रांनो, या किडीची मादामाशी म्हणजेच फिमेल फ्रूट फ्लाय मिलनानंतर तिच्या मागे असणाऱ्या ओव्हिपॉझिटर म्हणजेच अंडाशयातून फळांच्या सालीच्या आत अंडी घालते व एग हॅच झाल्यानंतर त्यातून लार्वा बाहेर येतात व फळांच्या आतील गाभा खायला सुरुवात करतात। यामुळे पिकाच्या उत्पादनाला खूप मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतो। शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारचे फेरोमोन ल्युअर ट्रॅप बसवून आपण फळमाशीला खूप चांगल्या प्रकारे कंट्रोल करू शकतो। तर शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला अशा प्रकारची बरणी किंवा बॉटल घेऊन त्याच्या दोन्ही साईडला अशा प्रकारचे छिद्र पाडून घ्यायचे आहे व त्या बरणीतच थोडेसे पाणी तुम्हाला टाकायचे आहे। त्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे ऑइल त्या पाण्यावरती एकसारखा थर पसरेल या प्रमाणात ओतून घ्यायचे आहे। आमच्याकडे आधीच्या बरणीत असणारे तेल आम्ही परत वापरले आहे। मित्रांनो, यामुळे फळमाशीचे पंख चिटकून राहतात व त्यांना परत उडून ट्रॅप बाहेर जाता येत नाही। मित्रांनो, तुम्हाला मक्षिकारी ट्रॅप कोणत्याही एका बाजूने कात्रीच्या सहाय्याने कापून घ्यायचा आहे व कापल्यानंतर कात्रीनेच ल्युअरला स्पर्श न करता त्याला गुंडाळलेली तार तुम्हाला अशा पद्धतीने सोडायची आहे। ल्युअरला स्पर्श केल्याने ल्युअरची कार्यक्षमता कमी होते व त्यामुळे ल्युअरला स्पर्श न करताच तुम्हाला ही क्रिया करायची आहे। त्यानंतर मित्रांनो, तुम्हाला दुसऱ्या एका तारेला अशा पद्धतीने वाकवून त्याला ल्युअर बांधून घ्यायचे आहे व बरणीच्या टोपणाला अशा पद्धतीने छिद्र पाडून त्याच्यातून ल्युअर पाण्याला टेकणार नाही इतक्या उंचीवर अशा पद्धतीने तार वाकवून बांधून घ्यायची आहे। या पद्धतीने बरणीच्या तोंडाजवळ छिद्र पाडून त्यातून ट्रॅप अडकवण्यासाठी तुम्ही जुगाड करू शकता। मित्रांनो, अशा प्रकारे आपण हा ल्युअर या डब्यात बांधलेला आहे। तर आता हा आपण क्रॉपच्या बरोबर सेंटरला इन्स्टॉल करतोय। तर मित्रांनो, इथल्या शेतकऱ्यांनी आधीच एक ट्रॅप लावलेला होता, मग त्यात तुम्ही बघू शकता की कशा प्रकारे फ्रूट फ्लाय चांगल्या प्रकारे अट्रॅक्ट झाल्यात। म्हणजे तुम्ही दाखवताय का?